राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाचे प्रोजेक्ट साहित्य उमरे ब्राह्मणी परिसरात येऊ लागल्याने या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची भंबेरी उडाली असून ते हवालदिल झालेत। ब्राह्मणी येथील शेतकरी उमाकांत हापसे, वैभव बल्लाळ, उमरे येथील गोरक्षनाथ झुगे यांनी प्रोजेक्ट सामान ज्या ठिकाणी येऊन पडले आहे त्या ठिकाणी भेट देऊन या नियोजित प्रोजेक्ट विरोधात आपल्या भावना व्यक्त केल्यात। यावेळी उमाकांत हापसे म्हणाले की या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामध्ये आमची 12 महिने बागायती सुपीक जमीन कायमस्वरूपी जाणार असल्याने आम्ही आता शांत बसणार नाही। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राहुरीचे आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आंदोलन करणार आहोत। उमरे येथील शेतकरी गोरख झुगे यांनी असा आरोप केला आहे की आम्हाला कोणतीही लेखी पूर्वकल्पना न देता प्रोजेक्टचे साहित्य या ठिकाणी येऊन पडलंय। नमस्कार, मी उमाकांत हापसे, मी ब्राह्मणी येथील एक शेतकरी आहे। सध्या रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि राहुरीचे आपल्या आमदार अक्षयदादा कर्डिले तसेच आपल्या विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्राजक्तदादा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आत्ता 1-2-4 दिवसापूर्वी बैठक घेतलेली आहे। सदर जे हे तिन्ही नेते जे काही ठरवतील त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% उभे राहू। ते जर म्हटले ते तर दादा तर म्हटलेत मी जेल भरोमध्ये सगळ्यात पुढं राहीन। आम्ही पण दादांसोबत प्राजक्तदादांसोबत सर्व शेतकरी 5-6 गावामधले असतील, दोन्ही तालुक्यामधले असतील, आम्ही दादांसोबत जेलमध्ये जायची आमचीसुद्धा तयारी आहे। कारण आमची बागायती जमीन जाऊ राहिलेली आहे। आम्ही कुठंही मागं हटणार नाही आणि ह्या रेल्वे मार्ग कधीही होऊन देणार नाही। वैयक्तिकरित्या कुठली नोटीस न पाठवता शासनाने हे जे सामान आणून घातलंय हे शेतकऱ्याच्या मुळावर एक घाव आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।